सो 5च्या ब्लॉगमधनं आता कंटिन्यू हा ब्लॉग आहे तो आम्ही आमच्या क्रॅबीच्या रेस्टॉरंटमधनं आता इथे आमच्या जवळच एक बीच आहे. सो सच अ ब्युटिफुल बीच. आम्ही इथे आलो आहे. आम्ही स्विम वगैरे करण्याच्या ह्याच्यामध्ये चालू आहे, पण तिथे कोणी स्विमिंग करतच नाही आहे. रेडी? ती काढली. तेच काढली. अरे पुढे सांगितलं ना तुला. हा सचिनचा आउटफिट आहे. एकदम बीच आउटफिट. डायरेक्ट इम्पोर्ट फ्रॉम गोवा. सो बेसिकली आमची ही एकदम रिलॅक्स इव्हिनिंग आहे. आम्ही दुपारी क्रॅबीच्या हॉटेलमध्ये चेकिंग केल्यानंतर खाऊन पिऊन आम्ही असंच बाहेर पडलो आहे, कारण आज आमच्या आयटनरीमध्ये असं काहीच नव्हतं. तर म्हणून आम्ही जस्ट एक्सप्लोअर करतो आहे आमच्या हॉटेलच्या आजूबाजूचं, आणि हा जवळच बीच होता. सो आम्ही एक अशी चिल आउट इव्हिनिंग एन्जॉय करतो आहे. आता हा क्रॅबीमधला आमचा सेकंड डे आहे आणि आम्ही तयारी करून निघालो आहे बाहेर. आता आम्ही क्रॅबीवरनं चाललो आहोत 4 आयलंडला. तर ही अशी शेअर काइंड ऑफ व्हेकल आहे, जिथून आम्ही आता कुठे चाललो आहे सामन्या 4 आयलंड. आता बोटीमध्ये टुडेज आवर बँड कलर इज पिंक. ह्या अशा ज्या व्हेकल दिसत आहेत त्याच्यातनं वी आर गोईंग टू 4 आयलंड. तर इथून पुढे आम्ही बोटीमध्ये बोर्ड होणार आहोत आणि तोपर्यंत हा वेटिंग एरिया आहे. जोपर्यंत ते आम्हाला बोलवत नाही आहे तोपर्यंत आम्ही इथे वेट करतो. सगळी लोक येतील आणि मग नंतर आम्ही जाऊ. इथे सगळे बसलेत. इथे रेस्टॉरंट आणि चेंजिंग रूम वगैरे आहे, वॉशरूम वगैरे. आता इथे आम्हाला टीम वाईज बोलवतील आणि मग आम्ही बोटीमध्ये जाऊ आणि मग आयलंडवर जाऊ त्या बोटीतनं. सगळ्या गाड्या सगळ्या लोकांना घेऊन येतात. दिस इज माय टुडेज आउटफिट. ती जरी बोट सगळी लोक चालली आहेत एवढी आपापल्या टीम बरोबर. चलो लेट्स गो. आज आम्ही नवीन 4 आयलंड्स एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याच्यातलं एक आयलंड असं आहे जिथे कहोनाकरचं शूटिंग पण होतं. एका आयलंडचं नाव काय आहे? चिकन आयलंड. आय हॅव नो आयडिया. त्यांची नावच लक्षात राहतात. आयटनरीमध्ये बघावं लागेल आपल्याला. आमच्या बोटीची जी काय म्हणतं त्याला हेड, तिचं नाव न्यू आहे. कोऑर्डिनेटर. तिचं नाव न्यू आहे. तिचं न्यू. आणि त्या दिवशी होतं ते लुलू. तर इथे आम्ही एका बीचवर थांबलो आहे आणि इथे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही अर्धा तास पाण्यामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता.
तर ऑब्व्हियसली आम्ही पाण्यामध्ये गेलोच. आणि इकडचं पाणी तुम्ही बघू शकता, इतकं क्लीन अँड क्लिअर वॉटर आहे की खरं तर पाण्यातनं बाहेर पडावंसंच वाटत नव्हतं. प्लस इथे गर्दीही नव्हती, जशी आपल्या इथे खूप सारी गर्दी असते तसं इथे नव्हतं. आणि असं थोडंसं हे आयलंड एका साईडला असल्यामुळे मे बी गर्दी नसेल. आणि पाणी पण खूप छान होतं. तर आम्ही जिथे जिथे पॉसिबल आहे ना तिथे तिथे सगळीकडे पाण्यात गेलो. त्यामुळे कदाचित ह्या ब्लॉगमध्ये आमचं फोटोज आणि व्हिडिओज कमी असतील, पण जेवढं फुटेज आहे तेवढं आम्ही नक्कीच शेअर करू. इथे सौम्या पाण्यामध्ये मस्तपैकी पोहती आहे. स्लो मोशनमध्ये व्हिडिओ घेतला आहे. ते सचिन पाण्यामध्ये एक डुबकी घेतोय. आवर ओन मरमेड, जी पाण्याच्या थोडी बाहेर आली आहे. मासोळी. ओके, तर त्या बीचवरनं आम्ही दुसऱ्या बीचवर आलो आहे. आणि हाच तो बीच आहे जिथे कहो ना प्यारचं शूटिंग झालं आहे. हाच तो दगड तुम्ही बघू शकता त्या गाण्यामध्ये. तर आम्ही ते बरंच फोटो सेशन केलं आणि मग नंतर कॅमेरा ठेवून आम्ही परत पाण्यामध्ये गेलो. आम्ही आता इथे आलो आहोत. काय नाव आहे? रेले बे गाईड. रेले बे. आम्ही आता इकडे आहोत. चलो, इथे काय काय बघायला. तिथून अशी वाट आहे आणि त्याच्यातनं जायचं आहे. Oh, vivono, थायलंडचा मंकी. vivono questi non ho qua. Dove stai? Go over the top. तर ह्या अशा
पाण्याच्या फोर्समुळे नॅचरल केव्ज तयार झाल्यात. तर बीचवर जाण्याचा जो रोड आहे त्याच्यावर अशा नॅचरल केव्ज दिसतात. तर आता त्या आयलंडला बाय बाय करून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो आहोत. आणि वाटेत असे सुंदर सुंदर व्ह्यूज लागतच राहतात की समुद्र आहे, साईडला असे मोठे मोठे डोंगर आहेत, मोठे मोठे दगड आहेत आणि पाणी इतकं शांत क्लिअर आहे आणि आमच्या स्पीडबोटमधनं जाते. तर हे दृश्य खूपच सुंदरच आहे. एकदम सिनिक व्ह्यू आहे. जितके फोटो काढावेत, व्हिडिओ काढावेत तेवढे खरे तर कमीच आहेत. आणि फोटोमध्ये जेवढं दिसतं आहे त्याच्यापेक्षा पण खूप सुंदर ॲक्च्युअलमध्ये दिसत होतं. तर इथे आता आम्ही निघालो आहे बॅक टू दी पॅव्हेलियन. आणि व्ह्यू तर किती शूटिंग करावं आणि किती कमी, सगळं अप्रतिम व्ह्यूज आहे एकदम. पाणी पण इतकं सुंदर आहे. बघा तिथे लांबवर एक बीच दिसते, लोक आहेत तिथे. तिथूनच आलो आहे, पण इतका वेळ लागला, असं फिरून यावं लागतं. तिथे पण एक बीच आहे. तर ह्या दिवशी थोडंसं पावसाळी वातावरण होतं. खूप वारा सुटला होता, काळे ढग पण तुम्ही बघू शकता आणि पाऊस पण पडला थोडासा. पाणी इतकं क्लिअर आहे की खालचे दगडही एकदम स्पष्ट दिसतात. तर आता आम्ही 4 आयलंडवरनं आलो आहे आणि फ्रेश होऊन आम्ही परत बाहेर पडतो आहे. आता संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळचे डिनर. आता आम्ही इथे 4 आयलंडच्या टूरनंतर संध्याकाळी असंच वॉकला आलो आहे. सो हा आहे वॉकिंग ब्रिज. तर त्यांनी असा ब्रिज बनवला आहे, इथून गाड्या जाऊ शकतात आणि हा वॉकिंग ब्रिज आहे. दोन्ही साईडला मस्तपैकी लाईटिंग आहे. Like this. सो इथे असे स्ट्रीट वेंडर्स आहेत जिथे असं बसून लोक खात आहेत. इथे समोर बीच आहे. आम्ही इथे बसलो, हे सिटिंग अरेंजमेंट केली आहे त्यांनी इथे बसायला. हे आमच्या जवळच हे आहे. ते लोक फोटो वगैरे घेत आहेत. तर पुढे आम्ही एका नाईट मार्केटला आलो आहे. हे असं वॉकिंग मार्केट आहे. आपल्या इथे जसं एक्झिबिशन्स वगैरे असतं काइंड ऑफ तसंच आहे. इथे मुलांचा प्ले एरिया आहे.
खायला बसलेलो आणि इकडे ती डान्स करते. हे नाईट मार्केट आहे, नाईट मार्केट आहे आणि आपण सगळे इथे आहे बसलेलो. तर आम्ही कॉर्न डॉग्स घेतलेत. माझं चीजवालं आहे, मम्माचं सॉसेजवालं आहे आणि आम्ही आता बाबासाठी थांबलो. तर इथे ॲज अन एंटरटेनमेंट तिथे ती ट्रेडिशनल थाय डान्स आहे. ट्रेडिशनल थाय डान्स ती करते आहे. नाईट मार्केट 11 वाजेपर्यंत ओपन असते. वी आर लिव्हिंग टू बँकॉक. आमचं पाकासाईमधलं स्टे इज ओव्हर नाव. आमचं लगेज ऑलरेडी खाली गेलं आहे. यू कॅन सी दॅट इज अवर लगेज. आणि आम्ही आता निघालो आहे. येस. सो सचिन, आता कुठे जातोय आपण इमिजिएटली? वी आर गोइंग टू बँकॉक फॉर 2 days. हां, क्रॅबी इंटरनॅशनल एअरपोर्टवरनं आपण प्लेन पकडणार आहोत. इमिग्रेशन आम्ही चेक करणार आणि वी हॅव अ फ्लाईट ॲट अराउंड 4:30. 4:30 आहे. मध्ये काहीतरी खाऊ ना आपण. टाईमपास करावं लागेल. ठीक आहे. सो बाय बाय. दॅट इज अ कॉटेजेस आहेत. आता आम्ही इकडनं उतरतोय. चलो लेट्स गो. सम्या अम्ब्रेला घे. हां, इथे पाऊस पडतोय बाय द वे. हां, आता आमचा 2 दिवसाचा हा गेस्ट होता. म्हणजे आम्ही गेस्ट होतो बेसिकली. मे बी ही इज अ ओनर ऑफ दिस 311. आमचं 311 होतं. चलो बाय बाय फ्रॉग. ओके. सो वी आर सौम्य आणि मी शेअर करतो. चलो, इथे बेसिकली पाऊस पडतोय. You're like the important person. I'm the bodyguard. Where's the bodyguard? सगळं मी कसं पकडू पण? Exactly. Now give me it. ओके. सो जसं रिसॉर्ट होतं छान. आता ग्रीन झालं आहे. म्हणजे आधीच ग्रीनच होतं ते. हे आमचं लगेज आहे. एवढं आमचं नाही आहे अजून पण कोणाचं तरी. ब्लू कलरचं आमचं आहे सगळं. आणि आता आम्ही इथून निघालो. सो वी आर चेकिंग आउट. हे रेस्टॉरंट होतं जिथे ब्रेकफास्ट होता. आणि हे दोघे फ्रॉक शोधतात. आणि इथे त्यांनी छान असं वॉटरफॉल टाईप केलं होतं. हे रिसॉर्ट एकदम छान, काम आणि भरपूर घनदाट झाडी असलेलं आहे. सो आम्ही इथून निघालो क्रॅबीवरनं एअरपोर्टला झाला. आणि यांच्या गाड्या आता बघा काय सुपर गाड्या आहेत. एवढी मोठी गाडी आमची एकट्याची आहे. सम्या, कसं वाटतंय हे गाडीत बसून? चांगलं वाटतं. बाय बाय पकासाई. त्या गाडीमध्ये पण सौम्य असं होतं ना. तर आता आलो होता मी क्रॅबी इंटरनॅशनल एअरपोर्टला.
सो इथे आमचा क्रॅबीमधला मुक्काम संपला आहे आणि आम्ही आता बँकॉकमध्ये चाललो आहे. सो हा ब्लॉग कंटिन्यू होईल बँकॉकमध्ये.